बातमी नाशिकमधील लवासा हिल सिटी प्रकरणी पुन्हा एकदा हे प्रकरण चर्चेमध्ये आले। मुंबई हायकोर्टाच्या निकालाला सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान देण्यात आले। नाशिकचे विधिज्ञ नानासाहेब जाधव यांनी विशेष अनुमती याचिका दाखल केली आहे। या याचिकेमध्ये शरद पवार, सुप्रिया सुळे, सदानंद सुळे आणि हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनीचे अजित कुलाचंद यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांवर सीबीआय चौकशीची मागणी करण्यात आली आहे। यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली होती। शरद पवार स्वतः आणि त्यांचे वकील जॉन कार्लोस यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, न्यायालयाची दिशाभूल केली, गैरवापर केला न्यायालयीन प्रक्रियेचा, सर्व परिस्थिती माहिती असूनही परंतु न्यायालयाने त्या बाबतीत सुद्धा काही विचार केला नाही आणि त्याबद्दलही काही निर्णय दिला नाही। म्हणून या सर्वांच्याच विरुद्ध आम्ही आता माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलेलो आहोत। आता मागची याचिका आणि आताची याचिका या दोघांची एकत्र सुनावणी घ्यावी अशी आम्ही मेहरबान सर्वोच्च न्यायालयाला विनंती करणार आहोत। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी किरण गोटूर आपल्या सोबत जोडलेत। किरण, प्रकरण आहे पुण्यातलं, मात्र नाशिकमधून याचिका दाखल केलेली आहे, ती पण अशी की उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात ही याचिका दाखल करण्यात आलेली आहे। नेमकं प्रकरण काय? जगदीश, लवासा हा जो प्रकल्प आहे तो नेहमीच वेगवेगळ्या कारणामुळे आतापर्यंत चर्चेत आलेला आहे। हा संपूर्ण जो लवासा प्रकल्प आहे तो बेकायदेशीर आहे अशा पद्धतीचा आरोप आणि ठपका ठेवत जे नाशिकचे वकील आहेत, ज्येष्ठ वकील आहेत नानासाहेब जाधव यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेली होती। आणि या संपूर्ण प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे आणि या भ्रष्टाचाराला कारणीभूत हे तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार, त्यांची कन्या सुप्रिया सुळे, अजून काही व्यावसायिक या प्रकल्पामध्ये आहेत। या सगळ्या लोकांवरती ठपका ठेवत या सगळ्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयामध्ये एक याचिका जी आहे ते नानासाहेब जाधव यांनी ही दाखल केली होती। अनेक वर्ष या सगळ्या याचिकेवरती सुनावणी झाली, पण अखेर मुंबई उच्च न्यायालयाने ही संपूर्णपणे जी याचिका फेटाळून लावली आणि त्यानंतर नानासाहेब जाधव यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देत सुप्रीम कोर्टामध्ये या सगळ्या संदर्भात जी याचिका दाखल केलेली आहे आणि लवकरच या सगळ्या याचिकेवरती नव्याने सुनावणी होईल अशा पद्धतीने त्यांनी आशा व्यक्त केलेली आहे। त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने ही संपूर्ण याचिका फेटाळल्यानंतर आता या सगळ्या प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये काय निर्णय होतो किंवा कशा पद्धतीने सुनावणी होतो हे बघणं महत्वाचं असणार आहे। जे मात्र किरण, याचिकाकर्त्यांची नेमकी मागणी काय? या संपूर्ण जो प्रकल्पामध्ये हे भ्रष्टाचार झालेला आहे, या सगळ्या लोकांवरती कारवाई व्हावी आणि फौजदारी गुन्हे दाखल करून या सगळ्या प्रकल्पाची, ज्या पद्धतीने प्रकल्प हे जे उभारण्यात आलेला आहे त्या संपूर्ण प्रकल्पाची चौकशी व्हावी, त्यासाठीच ही याचिका जी आहे ते मुंबई उच्च न्यायालयामध्ये ही दाखल केलेली होती। पण फेटाळल्यानंतर आता जे नाशिकचे वकील हे नानासाहेब जाधव आहेत त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये ही याचिका आता दाखल केलेली आहे। त्यामुळे आता सुप्रीम कोर्टामध्ये या सगळ्या संदर्भात कशा पद्धतीने सुनावणी होतो हे बघणं महत्वाचं असेल। धन्यवाद किरण, दिलेल्या माहितीबद्दल। तर नाशिकमधून ही याचिका दाखल करण्यात आलेली आहे। उच्च न्यायालयानं याचिका फेटाळल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात या संदर्भात याचिका दाखल करण्यात आली आहे। लवासा हिल सिटी प्रकरणी ही याचिका दाखल केली आहे।